नमस्कार. चला, आज एका अशा अदृश्य शक्तीबद्दल बोलूया जी आपलं अख्खं जग चालवते. आपल्या घरात प्रकाश आणते, आपल्याला ऊब देते आणि आपली सगळी उपकरणं चालवते. आज आपण विद्युत प्रवाहाच्या आश्चर्यकारक परिणामांबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग, या अदृश्य शक्तीमागचं विज्ञान सोपं करून समजून घेऊया. आपण रोज ज्या वस्तू वापरतो, त्यातल्या कितीतरी गोष्टी याच विजेवर चालतात. अगदी साध्या कपड्यांच्या इस्त्रीपासून ते थंडीत आपल्याला हव्या अशा वाटणाऱ्या हीटरपर्यंत. आणि हो, पंखे असोत किंवा ट्रेन, प्रत्येक गोष्टीला गती देणाऱ्या इलेक्ट्रिक मोटरपर्यंत. ही सगळी उपकरणं एकाच शक्तीवर चालतात. पण पडद्यामागे नेमकं घडतं काय? ही एकच वीज, उष्णता, प्रकाश आणि गती हे सगळं कसं काय निर्माण करते? चला तर यामागचं विज्ञान जरा सोपं करून समजून घेऊया. ह्या सफरीत आपण विजेची 5 वेगवेगळी रूपं पाहणार आहोत. तिची अदृश्य शक्ती, उष्णता निर्माण करण्याची ताकद, तिचा रासायनिक स्पर्श, चुंबकीय चमत्कार आणि शेवटी एक असा निष्कर्ष जो थेट आपल्याशी जोडलेला आहे. चला, सुरुवात करूया विजेच्या सगळ्यात ओळखीच्या परिणामाने, तो म्हणजे उष्णता. पण ही उष्णता येते तरी कुठून? अच्छा, असे इमॅजिन करा की वीज म्हणजे पाणी आहे आणि तार म्हणजे एक बारीक पाईप. आता पाणी जेव्हा त्या पाईपमधून जातं तेव्हा त्याला थोडा अडथळा येतो, बरोबर? तसंच काहीसं विजेचं आहे. तारेतून वाहताना तिला जो विरोध होतो त्यालाच रेझिस्टन्स म्हणतात. आणि ह्याच विरोधातून, याच घर्षणामधून उष्णता तयार होते. आणि गंमत म्हणजे आपण ह्याच गोष्टीचा हुशारीने वापर करतो. इस्त्री किंवा पाणी तापवायचं हीटर घ्या. यात असेच पदार्थ वापरतात ज्यांचा रेझिस्टन्स खूप जास्त असतो. जेवढा जास्त विरोध तेवढी जास्त उष्णता. पण ही उष्णता फक्त गरम नाही करत. जेव्हा ती एका ठराविक मर्यादेच्या पलीकडे जाते तेव्हा एक जादूच होते. ती चक्क प्रकाश द्यायला लागते. जुन्या काळातले जे पिवळे बल्ब होते ना, त्यात हेच तत्व होतं. आतमध्ये टंगस्टनची एक अगदी बारीक तार असायची, जिला फिलामेंट म्हणतात. ही तार इतकी गरम व्हायची की ती वितरण्याऐवजी चक्क तडपू लागायची आणि प्रकाश द्यायची. किती साधा पण किती महत्वाचा शोध होता हा, ज्याने आपलं अख्खं जग उजळून टाकलं. बरं, उष्णता आणि प्रकाशाच्याही पुढे विजेची ताकद आहे. ती पदार्थांना थेट आतून म्हणजे रासायनिक पातळीवर बदलू शकते. याला म्हणतात विजेचा रासायनिक परिणाम. म्हणजे बघा, जेव्हा वीज काही खास द्रवांमधून जाते तेव्हा ती अक्षरशः त्या द्रवाचे तुकडे करते किंवा त्यात काहीतरी रासायनिक बदल घडवते. या प्रक्रियेला इलेक्ट्रोलायसिस असं नाव आहे. याचा एक मस्त उपयोग म्हणजे इलेक्ट्रोप्लेटिंग. या टेक्निकमध्ये चांदी किंवा सोन्यासारख्या महागड्या धातूचा एक पातळसा थर साध्या धातूच्या वस्तूंवर चढवला जातो. त्यामुळे ती वस्तू दिसायलाही सुंदर दिसते आणि गंजण्यापासून वाचते. आता वळूया विजेच्या सगळ्यात पॉवरफुल परिणामाकडे, तो म्हणजे चुंबकीय परिणाम. आजची आपली बहुतेक सगळी आधुनिक मशिनरी ह्याच परिणामावर चालते. ही एक पक्की जोडी आहे. जिथे वीज आहे तिथे चुंबकत्व असणारच. वीज वाहून नेणाऱ्या प्रत्येक तारेभोवती एक अदृश्य पण शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र तयार होत असतं. आणि खरी मजा तेव्हा येते जेव्हा आपण या शक्तीला कंट्रोल करतो. एका तारेचं वेटोळं करून त्याच्या आत लोखंडाचा तुकडा ठेवा आणि वीज सुरू करा की लगेच तो एक पॉवरफुल चुंबक बनतो. आणि बटण बंद केलं की त्याचं चुंबकत्व गेलं. किती सोपं आहे. आपल्या घराबाहेरची बेल याच तत्वावर चालते. बटन दाबलं की इलेक्ट्रोमॅग्नेट तयार होतं. ते हातोडीला ओढतं आणि ती बेलवर जाऊन आदळते. टन टन. आणि हेच तत्व खूप मोठ्या स्तरावर पण वापरलं जातं, जसं की या मोठमोठ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये. हेच आपल्या घरापर्यंत येणाऱ्या विजेचा दाब नियंत्रित करतात, जेणेकरून ती सुरक्षितपणे वापरता येईल. पण याचा सगळ्यात मोठा आणि क्रांतिकारक उपयोग म्हणजे इलेक्ट्रिक मोटर. आपल्या डोक्यावरचा पंखा असो किंवा सुसाट धावणारी ट्रेन, प्रत्येक गोष्ट ह्यात चुंबकीय शक्तीमुळे फिरते किंवा धावते. आपण उष्णता पाहिली, रसायनशास्त्र पाहिलं आणि चुंबकत्वही पाहिलं. आता बोलूया शेवटच्या आणि सगळ्यात जास्त थेट आपल्याशी संबंधित परिणामाबद्दल, म्हणजे विजेचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो. कारण आपलं शरीरसुद्धा विजेचं वाहक आहे. मग विचार करा, जेव्हा आपला संपर्क थेट विजेच्या प्रवाहाशी येतो तेव्हा नेमकं काय घडतं. विजेचा धक्का किती गंभीर असेल हे 3 गोष्टींवर अवलंबून असतं. विजेचा दाब म्हणजे व्होल्टेज किती आहे,
ती किती वेळ आपल्या शरीरातून वाहते आणि आपलं शरीर त्या प्रवाहाला किती विरोध करतं यावर. आणि इथेच विजेचं एक आश्चर्यकारक दुहेरी रूप दिसतं. एकीकडे चुकीच्या पद्धतीने लागलेला विजेचा धक्का जीवघेणा ठरू शकतो, पण दुसरीकडे डॉक्टर याच शक्तीचा नियंत्रित पद्धतीने वापर करतात. काही मानसिक आजारांवर उपचार करण्यासाठी किंवा हृदयाच्या बंद पडलेल्या रक्तवाहिन्या पुन्हा सुरू करण्यासाठी अगदी मोजून मापून विजेचा वापर केला जातो. तर उष्णता आणि प्रकाश देण्यापासून ते पदार्थांना बदलण्यापर्यंत आणि अख्खं जग फिरवण्यापर्यंत आपण पाहिलं की एकाच अदृश्य शक्तीची किती वेगवेगळी रूपं आहेत. तिची ताकद खरंच खूप मोठी आहे. आता प्रश्न हाच आहे की या अविश्वसनीय शक्तीचा वापर करून आपण भविष्यात आणखी कोणकोणते चमत्कार घडवणार आहोत.